गेल्या सातत्याने गेली 2.5 वर्ष, आत्ताचं हे 1 वर्ष सरलेल्या निवडणुका होऊन गेल्या 2.5 वर्षामध्ये तेव्हाच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी 1 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नाही महानगरपालिकेच्या नागरी सुविधांकरता महानगरपालिकेच्या निधीतला। आणि हा या मतदारसंघातल्या रहिवाशांवरती प्रचंड अन्याय आहे। त्यांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवलं जाते। म्हणून जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा मुद्दा मी लावून धरला होता। ते सांगितलं की तुमचं जबाबदारी आहे, तुम्ही जेव्हा शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्रातली सर्व जनता तुमच्यासाठी सारखी आहे। त्यांना नागरी सुविधांकरता निधीची गरज लागते। आम्हाला त्या निधीतनं त्यांना नागरी सुविधा देता येतात, तर असा अन्याय करू नका एवढी विनंती करूनही आत्ता जो निधी वितरित केला गेला त्यावरती पुन्हा लालबाग परळमधल्या जनतेवरती अन्याय केला गेला। मला फक्त 2 कोटी रुपये निधी या नागरी सुविधांकरता उपलब्ध करून दिला आणि त्याच वेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना कोणाला 20 कोटी कोणाला 10 कोटी रुपये दिले गेले। विरोधी पक्षाच्या आमदारांना काही आमदारांना 5 कोटी रुपये दिले गेले। आणि मग शिवडी आणि लालबाग सारख्या या शिवडी विधानसभेतील परळमधल्या या मतदारसंघातील लोकांवरती का अन्याय केला जातोय, का त्यांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवलं जातं, या संदर्भात मी पालकमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही हा अन्याय करता इथल्या रहिवाशांवरती। ज्या मतदारसंघामध्ये मराठी लोक बहुसंख्येने राहतात त्यांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवून त्यांना नागरी सुविधा नाकारून तुम्ही त्यांच्यावर घोर अन्याय करताय। ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे लालबाग परळ इथला शिवसैनिक म्हणजे शिवसेनेचं शस्त्रागार आहे, इथला मराठी माणूस म्हणजे शिवसेनेचं शस्त्रागार आहे असे साहेब ज्या उल्लेख करायचे, त्या साहेबांनी अतोनात प्रेम इथल्या मराठी माणसांवरती केलं। त्यांना उभं राहण्याकरता, त्यांचं सार्वभौमत्व सांभाळण्याकरता, त्यांना मान सन्मान देण्याकरता ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर लढा दिला त्या मराठी माणसांवरती अन्याय करता निधी न देता म्हणून याच्या निषेध करण्याकरता त्यांना पत्र पाठवलेलं आहे। बघू जर काही सरकारला शहाणपण सुचलं आणि नागरी सुविधांकरता त्यांनी निधी उपलब्ध करून दिला तर मला वाटते इथल्या रहिवाशांच्या दृष्टीने ते योग्य ठरेल आणि या पत्राचा गांभीर्याने ते विचार करतील अशी माझी अपेक्षा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।